नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं न्यूज रूम स्ट्राईक मध्ये स्वागत करतो. आज महाराष्ट्राचं काय आणि भारताचं राजकारण म्हटलं तर शरद पवार आणि एनसीपी याशिवाय ते अपुरच राहील हे वेगळं सांगायला नको. आणि असेच एनसीपीचे एक शिलेदार आपल्याकडे आलेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, खूप खूप स्वागत आहे तुमचं. अर्थात ते स्वतः उमेदवार देखील आहेत, त्यामुळे जबाबदारी खूप मोठी आहे त्यांच्यावरती. लेकिन मुख्यमंत्री ने कहा था हमारे की हवा का रुख पहचान लेते शरद पवार साहब. कुठे आहे हवा, चालले कुठे नेमकी, काय वाटते? हवा चालली आहे यूपीच्या दिशेने, हवा चालली आहे एनडीएच्या विरोधामध्ये. बर, देशभरामध्ये चालले आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सक्षमपणाने योग्य दिशेने वाटचाल करतो. बर, पण सरसेनापती यांनीच कुठेतरी माघार घेतली म्हटल्यानंतर मोराल थोडा डाऊन नाही झालं सगळ्यांचं? असं आहे की एकतर त्यांनी माघार घेतली नाही. 2014ला पवार साहेबांनी जाहीर केलं की आता मी निवडणुका लढणार नाही, कारण 67 सालापासून निवडणुका ते लढत आले आणि 13 वेळा अपराजित, जे 4 सभागृहामध्ये कामकाज केलेले देशातले ते एकमेव नेते आहेत. निवडणुकीला घाबरणं पवार साहेबांचा विचारच नाही. ज्या वेळेला तरुण रक्ताला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून फारशी उमेदवारी आली तर एका कुटुंबातील किती जणांनी उमेदवारी करावी, तेही सलग मतदारसंघात, हा विचार प्रामुख्याने पवार साहेबांनी मनामध्ये ठेवला आणि म्हणूनच त्यांनी या निवडणुकीमधून अलिप्त राहण्याची. तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारला की पार्थ पवार यांचं नाव जेव्हा जेव्हा समोर येत होतं तुमच्याकडनं नेहमी सांगितलं जात होतं की हो तिथल्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे. शरद पवार त्याच वेळेला म्हणत होते की पार्थ काही लढणार नाहीये म्हणून. मात्र सुनील तटकरे ठामपणे सांगत होते तेव्हा की नाही, इच्छा आहे कार्यकर्त्यांची, विचार सुरू आहे. आतल्या गोष्टी बरोबर सुनील तटकरेंना माहिती आहे. नाही, असं नाही. खरं आहे की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेले 2-3 महिने सतत हीच चर्चा राहिली की पार्थने त्या ठिकाणी उमेदवारी करावी. अगदी पिंपरी चिंचवड मावळ पुरता सीमित नाही तर कर्जत, खालापूर असेल, पनवेल असेल, उरण असेल, या विधानसभा मतदारसंघामध्ये तरुणाईचा आवाज पार्थची उमेदवारीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी होता. आणि पक्षाचा दीर्घकाळ त्या परिसरामध्ये नेतृत्व केलं असल्यामुळे तरुणांच्या मनामधल्या, कार्यकर्त्यांच्या मनामधल्या, विशेष करून मित्र पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, काँग्रेस आहे, या सर्वांनाच असं वाटत होतं की यावेळेला एक तरुण उमेदवार असावा, तो पार्थच्या रूपाने असावा आणि म्हणून ती भूमिका आम्ही मांडत आलो. बरं, आणि तुमची उमेदवारी पण तितकीच महत्वाची आहे. सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या सीटकडे. अवजड जाणार आहे का काही? अवघड जागचं दुखणं नक्कीच नाही, अवजड जात नाही. याचं कारण असं की 30 वर्ष त्यांना काम करण्याची संधी मिळाली. 30 वर्ष संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळणं सोपं नाही. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये लोकांच्या अपेक्षा आता खासदारांच्या पासून सुद्धा मोठ्या आहेत. आणि विशेष करून गेली 5 वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांच्या मित्र पक्षाचं सरकार, ते नरेंद्र मोदींच्या सरकारमधले एक महत्त्वाच्या खात्याचे मंत्री, अवजड उद्योग, 21 मोठ्या नामांकित कंपन्या, त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये निश्चितच रोजगाराची निर्मिती करणारा कारखाना आणता आला असता. वेगवेगळे खाजगी कारखाने आणण्यासाठी सुद्धा त्यांना पुढाकार घेता आला असता. आज या लोकसभा मतदारसंघामध्ये MIDCकडे शेकडो एकर, हजारो एकर जागा त्या ठिकाणी मोकळी आहे. एखादा तरी त्यांनी प्रकल्प आणला असता खाजगी, भारत सरकारचा, त्यांच्या विभागातला, तर लोकांना वाटलं असतं की काहीतरी त्यांच्यात इच्छाशक्ती आहे, प्रामाणिकपणा आहे, संवेदना आहेत. निवडणुकीच्या पूर्वी आश्वासनानं भरमसाठ दिली गेली होती, परंतु मंत्रिपदाचा कारभार मिळाल्यावर काही झालं नाही. जनतेला कन्व्हिन्स करण्यात 2014 मध्ये कमी पडलात कुठे? याचं कारण असं की 2014ला मला मिळालेली उमेदवारी ही शेवटच्या क्षणाला मिळाली, कारण हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. कमाल 2110 मतांनी, केवळ 2110 मतांनी फक्त. ही सुद्धा मोदी लाट, ज्या लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये 1 ते 8 लाखाच्या फरकाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येत होते. माझ्या लगत रत्नागिरी, माझ्या लगत मावळ, माझ्या बाजूला ठाणा, कल्याण, डोंबिवली, इथला फरक बघा तुम्ही. 2.5, 3, 4 लाखाचा फरक. आणि शेवटच्या मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत त्यांना झुंज द्यावी लागली आणि 2100 मत. त्याच्यात माझ्या नावाचा एक उमेदवार, त्याला 9,500 मतं. सल कायम आहे की 2014ला अगदी इतकं निसटता पराभव झाला? सल राहणारच, कारण लोकसभेला पराजय, 2400 मतदान केंद्र आणि 2100 मताचा पराजय, म्हणजे एका मतदान केंद्रावरती 1 मत. जसं ग्रामपंचायतीला 1-1 मत चेजिंग होतं, तसं लोकसभेला होणं ते सुद्धा एक प्रचंड लाभ. शेकापनं साथ दिली असती तर सहज झालं. शेकापचा उमेदवारच त्याला उभा होता. पण ठीक आहे, झालं तर झालं.
माझा प्रश्न घराणेशाहीबद्दल आहे. एकूणच तुमच्या पक्षाला घराणेशाहीचा नेमका कितपत फटका बसू शकतो? म्हणजे थेट प्रश्न पार्थ पवारांबद्दल आहे. सध्याची एकूणच निवडणुकीची पार्श्वभूमी किंवा राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर पार्थ पवार हे तितके राजकीय परिपक्व आहेत असं तुम्हाला वाटतं का? कारण एकीकडे शरद पवार मुलांना उमेदवारी देण्याबद्दल म्हणतात की मी माझ्या घरातले बालहट्ट पुरवू शकतो. मग हे बालहट्ट आणि राजकीय परिपक्वता ह्याचं नेमकं समीकरण काय? एक तर माझ्या घरातील बालहट्ट पुरवू शकतो म्हणजे पवार कुटुंबातील नाही, ते त्यांनी कधी केलेच नाही. त्यांनी कुटुंब म्हणजे आपला पक्ष मानला, त्यामुळे ते त्याच्यातलं एक स्पष्टीकरण देतो. उमेदवारी देताना पार्थ पवारांनी नाही, पार्थ पवारची उमेदवारी पवार साहेबांनी नाही दिली. पवार साहेबांना त्यांना उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये त्यांची स्पष्ट मतं त्यांनी 3-4 वेळा सांगितली. ज्याला ते नाराज होते थोडेसे त्या बाबतीत. कार्यकर्त्यांचा आग्रह ज्याला मोठ्या प्रमाणावरती झाला, कारण ते शेवट पण म्हणत म्हणजे पवारांच्या मनात नव्हतं कुठेतरी. एक असं आहे स्पष्ट नव्हतं मनात त्यांच्या. एवढ्यासाठी पारसाठी म्हणून असं नाही की एका कुटुंबातील किती व्यक्तींनी निवडणुका लढवाव्यात याच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात अगदी बिलकुल स्पष्टता असते. त्या स्पष्टतेमुळेच ते तसं म्हणाले. पण ज्या वेळेला कार्यकर्त्यांचा आग्रह खूप मोठ्या प्रमाणात राहिला, त्याला माढा मतदारसंघातील त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीतला निर्णय झाला आणि त्याच्यानंतर मग इकडचा आग्रह खूप मोठा झाला. म्हणजे अगदी उरण असेल, पनवेल असेल, आमचा मित्र पक्ष शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल आणि विशेष करून तरुणाई असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या 6 विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका होती की भारत उमेदवारी मिळावी. त्यामुळे घराणेशाही आज कुठल्या पक्षात नाही आहे. मला आश्चर्य तेच वाटतंय की आज भक्कमपणाने युती झाली असे सांगणारे नेते आपले उमेदवार शेवटच्या क्षणाला दुसऱ्या पक्षाला देतात. याच्यासारखी केविलवाणी स्थिती काय असू शकते? पण एक आता जो प्रचार सुरू झाला आहे ते सगळेच पक्ष त्या प्रचारामध्ये शेतकरी हा मुद्दा कुठेच येत नाही. मग शेतकऱ्यांना मतं जी आहे ते गृहीत धरली जातात का फक्त निवडणुकांपुरती? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजेंड्यावरती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारावरती मध्ये शेतकऱ्यांना अग्रक्रम आहेच. शेतकऱ्यांचे नेते म्हणून पवार साहेबांची ओळख देशाने जाणलेली आहे किसानांचा नेता म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कधी दुर्लक्ष केलं नाही आणि करणारी नाही. आता इतर जे राजकीय पक्ष आहेत, मग भारतीय जनता पक्ष, शिवसेना आहे, यांचा कधी शेतकऱ्यांच्या जीवनाशी फारसा संबंध आला नाही. यांचा शहरी भागाशी, नागरी भागाशी आला. शेतकऱ्यांचे प्रश्न जर काही सोडवले गेले असते तर 5 वर्षामध्ये किती सोडवता आले असते. एका बाजूला 5 वर्षामध्ये सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे, खोटारडी आहे, असं 4.5 वर्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी बोलत आले आणि आता चमत्कार झाला की यांच्यासारखं चांगलं सरकार नाही. आता ही दिशाभूल आणि हा विश्वासघात महाराष्ट्रातल्या जनतेच आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीकडून साधारण पवारसाहेबांकडून जी कुरघोडी केली जाते, कुठेतरी काँग्रेसला डॅमेज केले जाते, कारण की नगरच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला गेला. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पुण्याच्या जागेवर सुद्धा हस्तक्षेप केला गेला, कुठेतरी असं वाटतंय का राज्यापुरतं काँग्रेसला राष्ट्रवादी कुठेतरी दबावात आणायचा प्रयत्न करते? एक बिलकुल नाही. गेल्या 4 निवडणुकींमध्ये नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहिली. त्यामुळे त्यांना ती जागा देण्याचा प्रश्न येतच नव्हता. एक वेळेला आमचे तिथून खासदार सुद्धा निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसने ती जागा कोणाच्यासाठी एकासाठी मागणं हे चूक ठरू शकतं आहे. आणि पुण्याच्या जागेच्या बाबतीमध्ये काँग्रेसने निर्णय घ्यायचा आहे. त्यात पवारसाहेबांच्या हस्तक्षेपाचा काय मुद्दा आहे? पहिल्याच दिवशी पवारसाहेबांनी सांगितलं की पुण्यात 4 जागा आहेत, 3 जागा आपण लढतो आहोत, मावळ, शिरूर, बारामती. त्यामुळे 4थी जागा राष्ट्रवादीने मागायची नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खरंच असा समन्वय आहे का? कारण निदान शरद पवार एक राष्ट्रीय नेते तुमच्याकडे आहेत. इथं आपण बघितलं की अशोक चव्हाण यांचं आता मध्ये काही संदर्भात ते बोलणं झालं होतं की कंटाळले, आता मीच राजीनामा द्यायच्या तयारीमध्ये आहे. खरंच काँग्रेस तशी साथ देते का राष्ट्रवादीला, किंवा त्यांच्याकडनं तसे सक्षम नेते आहेत असं वाटतं? एक असं आहे की पवार साहेबांचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व आहे. काँग्रेस पक्षामध्ये आता अशोक चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराजजी असतील, राधाकृष्ण विखे पाटील आहेत असं पण म्हटलं पाहिजे, बाळासाहेब थोरात असतील, अन्य नेते मंडळी आहे, ते राज्य पातळीवरती काम करणारे तसे ते नेते आहेत. आता त्यांच्यात आपसात समन्वय आहे की नाही याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. नाणारचा प्रश्न जर बघितलं तर नाणार रत्नागिरीमध्ये होतं, कोकणात होतं. नाणार तिथं असल्यामुळं कोकणाचं वाटोळं होणार होतं, उद्ध्वस्त होणार होतं सगळं कोकण असं बोललं जात होतं. पण तोच नाणार आता रायगडमध्ये येतोय. रायगड कोकणमध्ये येत नाही का? आणि जर असेल तर मग तिथले शेतकरी उद्ध्वस्त होणार नाहीत का? तिथं काय तोटा होणार नाही, तरी तिथं नाणार येतोय. याबद्दल तुमचं काय मत आहे? एक असं आहे की नाणारचा प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना युती करत असताना अडचणीची ठरत होती म्हणून त्यांनी तो केला. तो काही सरळपणाने फार चांगल्या याच्याने मान्य करून केलेलं नाही. युती होणं काळाची गरज आहे. नाहीतर आपल्या महाराष्ट्रामध्ये
ज्याला सामोर जाईल त्या तडजोडीमध्ये नारायणच्या प्रकल्पच्या वतीमध्ये भारतीय जनता पक्षाने किंवा मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली. आता तो प्रकल्प आमच्या जिल्ह्यात येणार आहे असं कोण अजून अधिकृत जाहीर झालं नाही. तसं बोललं जाते रायगडमध्ये नाणार प्रकल्प जाणार आहे म्हणून बोललं जातं पण अजून प्रत्यक्षात नाही. ज्यावेळेला येईल त्यावेळेला बघू. रायगडच्या राजकारणामध्ये काँग्रेसला खड्यासारखं बाजूला करणारे सुनील तटकरे यांना आता आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस मदत करेल का, की पुन्हा एकदा जी 2014ला जी परिस्थिती झाली होती तीच परिस्थिती पुन्हा ओढावेल का? काँग्रेसच्या दृष्टीनं तुम्ही कसं बघता काँग्रेसकडे? राज्याच्या राजकारणात, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये समज गैरसमज नक्की झाले. 2014मध्ये मी ज्याला लोकसभा लढली त्याला काँग्रेसने मला नक्कीच साथ दिली. पण 2014ची विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणाने करण्याचा निर्णय माझ्या पातळीवरती नाही तर तो राष्ट्रीय पातळीवरती झाला. त्याचा परिणाम ज्यांनी मला साथ केली त्यांना साथ करण्यामध्ये माझ्याकडनं योग्य ती मला त्यावेळेला भूमिका घेता आली नाही हे मी नाकारत नाही. नाविद अंतुले शिवसेनेत गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तटकरे पुन्हा निवडून आले तर मला त्रास होईल, काँग्रेसची वाताहत होईल म्हणून मी काँग्रेस सोडतोय. नाविद अंतुले का नाराज आहेत? जर तुम्ही आता 2014ची मागच्या उदाहरणाची बॅरिस्टर अंतुलेंची उदाहरणं देत असाल तर नाविद अंतुलेंच्या या बोलण्याचा अर्थ काय आहे? नाविद अंतुले राजकारणात आत्ता आले काल परवा. त्यांना रायगडचा इतिहास, अंतुले साहेबांचा इतिहास कुठे माहिती आहे? अंतुलेंच्या राजकारणातला मी साक्षीदार आहे जिल्ह्यातला. तेच म्हणतात राजकारण संपवताय. एक असं आहे की त्यांनी काय बोलावं त्यांना माहिती. ते अजून राजकारणातले आत्ताशे जन्माला राजकारणातले आलेले आहेत. रक्ताने वारसा राजकारणातला मिळत नसतो, तो विचाराने मिळत असतो. बॅरिस्टर अंतुले साहेबांचा विचार रायगड जिल्ह्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी चालवतो. काँग्रेस संपवताय त्यांचा आरोप असं त्यांचं म्हणणं आहे. ते काँग्रेसचे सभासद कुठे आहेत? 4 आण्याचे काँग्रेसचे सभासद नाहीत. त्यांना म्हणण्याचा अधिकार काय आहे? त्यांनी सांगावं मी काँग्रेसचा सभासद आहे म्हणून. पण त्याच्यामुळे अंतुले साहेबांचे चिरंजीव हे त्यांचं भांडवल, याच्यापेक्षा भांडवल नाही. आघाडीला जागा जी आहे ती गेल्या अनेक वर्ष ही जिंकताना आली. काय बेरजीचे गणित कुठेतरी चुकतायत की अंतर्गत जी गटबाजी आहे, मग रोहा असेल, मानगाव असेल, महाड असेल, हे सगळी जी काँग्रेसची गटबाजी असेल, तुमच्या अंतर्गत राष्ट्रवादीची गटबाजी असेल, याचा कुठेतरी फटका बसला का? जिंकता का आली एवढ्या वर्ष हा गड जो आहे तो का जिंकता नाही? 2009 सालामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. 2004 ते 2009 हा 3 गुलाबा मतदारसंघात बॅरिस्टर अंतुले साहेब नेतृत्व करत होते. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर रायगडमधले 3 मतदारसंघ नव्याने आलेले ते मावळला जोडले गेले आणि मग गुहागर आणि दापोली मंडणगड हे रायगडला आले. 2014ला जवळपास मी निवडून आलोच होतो. मोदी नावाची प्रचंड लाट, माझ्या नावाचा उमेदवार, अखेरच्या क्षणी झालेली माझी उमेदवारी आणि 6 वेळा खासदार झालेले गीते, याच्या तुलनेत 2100 मतांनी पराजय. हा काय पराजय मानणं असं नाही, पण निवडणुकीत 1 मतांनी पराजय. पण यावेळेला होणार नाही. यावेळेला मोठ्या मतांनी. रामदास कदम देखील म्हणाले की भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणजे तुम्हाला त्यांनी संबोधलेलं आहे. काय विरोधकांना उत्तर द्याल? कारण हे सिंचनात जे घोटाळे झालेले होते, त्याच्यानंतर जे काय आरोप झालेले होते, त्याचं आरोपांचं भूत उतरत नाही अजिबात. एक असं आहे की आरोप आहेत 2012 सालापासून आहेत. हे सरकार माझी चौकशी त्या ठिकाणी करते. मी चौकशीला सामोरं गेलो. आतापर्यंत काही सिद्ध नाही झालेलं. पुढे सामोरं जाईन आणि रामदास कदमान सारख्यांनी बोलावं. पर्यावरण खात्यात काय चाललंय कळेल. आता पर्यावरण खात्याच्या मार्फत कंपन्यांना नोटिसा द्यायच्या, कंपन्या पुन्हा बंद करायच्या, पुन्हा चालू करायच्या. काही डोळे काय बंद करून दूध पित नाहीत. ब्लॅकमेलिंग रामदास कदमांना हा आहे योग्य वेळेला बोलूच. रामदास कदमांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पण रामदास कदमांकडे गाडीवर पुरावे सर. ते सारखं म्हणजे बोलत होते अगोदर गाडीवर पुरावे द्यावे ना. कुणी त्यांना नाकारलं, कुणी हात धरला? त्या पुराव्याची चौकशी झाली ना 5 वर्षात. 5 वर्षामध्ये मी चौकशीला सामोरं गेलो. रामदास कदमांचं वक्तव्य फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते तर गीतेंच्या विरोधामध्ये होते. त्यांना काय गांभीर्याने घेता? अहो मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पगार काढला, त्यांचं कसलं गांभीर्य घ्यायचं? बरं, भाजप सत्तेत आल्यावर पण म्हणाले होते की अजित पवार आणि सुनील तटकरे यांना मी लगेच तुरुंगात. असं आहे की तो विषय एका बाजूला न्यायालयीन प्रक्रियेत आहे. मी आपल्याला सांगितलं मी चौकशीला सहकार्य केलं, उद्याही सहकार्य करेन. माझा त्या गोष्टीवरती विश्वास आहे. पण आतापर्यंत काही गोष्ट घडलेली नाही. करतायत चौकशी, होईल. त्याच्यामुळे प्रचाराचे मुद्दे संपले किंवा अनंत गीतेंचं आघात कर्तृत्व सांगण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही. मग विरोधकांच्या वरती टीका करण्याशिवाय दुसरा राहत नाही. हे भांडवल ज्यावेळेला केलं जातं याचा अर्थ काय? त्यांची जमेची बाजू 0 आहे, मायनस आहे.
आनंद गीतेने काय काम केलं असं जर काही ते सांगत असतील आणि सुनील तटकरेंनी विकास केला नाही असं जर काही ते पुरावा देत असतील तर मी उद्या निवडणुकीच्या राजकारणात निवृत्त होईल. 4-5 प्रश्न तुमच्यासाठी रॅपिड फायर राऊंड असतो आपल्याकडे. त्याचं अगदी एका शब्दात किंवा हो आणि नाही अशीच उत्तर आहेत फक्त. दोघांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. बेटर लीडर कोण आहे, सुप्रिया सुळे का अजित पवार? एक असं की दोघे आपापल्या श्रेष्ठ आहेत. रॅपिड फायर आहे असा रॅपिड फायर मध्ये दोघांची गुणवत्ता, दोघांचं नेचर, दोघांचं कार्यक्षेत्र भिन्न आहे. म्हणून केंद्रीय पातळीवरचे नेते म्हणून सुप्रियाताई आहेत, राज्य पातळीवरचे नेते म्हणून अजितदादा आहेत. अजितदादांची माझी जवळीक आहे. माझे त्यांचे गेल्या 20 वर्षात राज्य पातळीवरती काम केल्यामुळे जवळचे संबंध आहेत. सुप्रियाताईंचे आहेतच. आता त्यांच्या नेतृत्वाखाली मला संसदेत जायचं आहे. राजकीय कारकिर्दीमध्ये इतके सगळे तुमच्यावरती आरोप झाले, मात्र सगळ्यात जास्त त्रास कुठल्या व्यक्तीने दिला? म्हणजे कोणी असेल, म्हणजे दमानी असेल किंवा तेव्हा शिकापचे जयंत पाटील देखील हात धुवून मागे लागलेले होते एकेकाळी. एक असं मी कोणाचा त्रास दिलेला मनात ठेवत नसतो. नाही पण आम्हाला सांगा ना. मला काही नाही, मला त्रास दिलेला मला माहित नाही. मी आपला सरळपणाने वागतो आणि जे येईल त्याला सामोरं जायचं आणि उद्याचं पुढे बघत राहायचं. झाला त्रास काय तर कबूल करा. होतच असतो राजकारणामध्ये, मानसिक त्रासाशिवाय काय आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी, राहुल गांधी? मी म्हणेन शरद पवार. पण हेच 2 ऑप्शन दिले तर मग काय? मी म्हणणार पवार साहेब. एनिवे आता निवडणुका समोर आल्यात, मला संसद लढवायची आहे, त्यामुळे त्याचं उत्तर काळाच्या ओघात. राजकारणात नसतात तर? राजकारणात नसतो तर मी खेळाडू झालो असतो. बर. कारण मी कॉलेज जीवनामध्ये आंतर महाविद्यालयीन क्रिकेट खेळलो, वा, बास्केटबॉल खेळलो, शूटिंग बॉल खेळलो. त्यामुळे कदाचित मी राजकारणामध्ये नसतो तर एखादा क्रीडापटू झाला असतो. आणि राष्ट्रवादीला संधी मिळाली तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीकडनं कोण मुख्यमंत्री बघायला आवडेल? माझं मन अनेक वेळेला मी बोलत आलो, पण असं आहे, मला बोलायची वेळ त्याला मी बोलेन. माझ्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे ते मी अनेक वेळेला पक्षाच्या सहकाऱ्यांचे जो बोललोय, पण आता निवडणुकीच्या तोंडावर नको. नाही पण तरी आता काय ह्याची विधानसभेची काय हे निवडणूक नाही? विधानसभेच्या निवडणुकीची ही रंग हे चालूच आहे ना, ही सेमीफायनल आहे. एक नाव सांगायलाच हवं पण तुम्हाला. वेळ फार अडचणीचं होतंय. न्यूजरूम स्ट्राईक मध्ये वेळ झाली अगदी एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परततोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सुनील तटकरे दिलखुलासपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत. एक प्रश्न घेऊ. भाजपचे संकट मोचक आहेत गिरीश महाजन नाशिकमध्ये एके ठिकाणी बोललेत की आता बारामती दूर नाही, तर काय गणित असतील त्यांची? बारामती दूर नाही याचा अर्थ त्यांना तेच म्हणायचं आहे की बारामती आहे त्या जागेवरती आहे. जिंकून दाखवणार? शक्य नाही, सोपं नाही. 8 दिवसात चित्र पलटेल. आता ते दाखवतील ना. आता असं आहे की त्यांनी जामनेर, जळगाव, नाशिकमध्ये यश जरूर मिळवलं, ठीक आहे, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण याचा अर्थ विनाकारण काहीतरी बोलणं इतकं सोपं नाही. बारामतीमध्ये मागच्या वेळेच्या पेक्षा मोठ्या मताधिक्याने सुप्रियाताई निवडून येतील. सर, तुम्ही आताच म्हटलं की कोकणासाठी तुम्ही हजारो कोटी रुपये आणलेत, परंतु जर कोकणाचा विचार केला तर कोकणातले तरुण असतील किंवा कोकणातील लोक असतील, घरटी कोकणातील एक तरी तरुण मुंबईमध्ये आज रोजगारासाठी येतो, इथे राहतोय, कुटुंब तिकडून स्थलांतरित होतात. तर मग जर तुम्ही म्हणतात की तुम्ही विकास केला, कोट्यवधी रुपये तुम्ही त्या कोकणाला दिले, तर मग त्या तरुणाला इथं येऊन रोजगार करण्याची का गरज पडते? याचा अर्थ की तुम्ही विकास केला का, याच्यावर थोडा प्रश्न निर्माण होतो. अलीकडच्या कालावधीमध्ये स्थलांतर होत आहे, पण त्याचबरोबर मी ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या त्याच्यामुळे कोकणामध्ये पर्यटनाच्या वरती उद्योग मोठ्या प्रमाणावरती वाढला. सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, रत्नागिरी, गणपतीपुळे, पलीकडचं गुहागर, दापोली, खेड, श्रीवर्धन, मुरुड, रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी पर्यटन वाढलं, रोजगार वाढला, तरुणांची संख्या वाढते. पण अलीकडच्या कालावधीमध्ये कोकणाकडे विद्यमान सरकारने दुर्लक्ष केलं. ते आता लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. राष्ट्रवादी आणि मनसेच्या छुप्या युतीबद्दल नेमकं काय सांगाल? म्हणजे अशा प्रकारची युती आहे, कारण खरं तर राज ठाकरे म्हणाले होते की भाजप आणि शिवसेनेला मतदान करू नका, मग समोर पर्याय कोण आहे? तर काँग्रेस, राष्ट्रवादी. तर अशा प्रकारची काही छुपी युती आहे, कारण दोघांचे नेते, प्रमुख नेते वगैरे सगळे होळी खेळताना सुद्धा एकत्र दिसले. मग आता निवडणुकीत ऑफिशियली एकत्र येणार की अनऑफिशियली मागून सगळा खेळायचा? आणि अतिशय गलिच्छ शब्दामध्ये राज ठाकरे आणि अजित पवारांची खिल्ली उडवलेली हे विसरू कसं शकते एनसीपी? हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. एक असं आहे की राज ठाकरे स्पष्ट वक्ते आहेत, त्यांची भूमिका ते स्पष्टपणाने मांडतात. 2014ला त्यांनी मांडली,
त्याला त्यांनी मोदी साहेबांचा पुरस्कार केला. आता त्यांची स्पष्टपणाची भूमिका त्यांनी त्यावेळेला सुद्धा आत्ताही मांडली. ते असं सांगतात की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला मतदान करू नका. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या विरोधामध्ये जे असतील त्यांना नकळत मतदान करावं असं एक तऱ्हेची त्यांची स्पष्टपणाची भूमिका आहे. त्याचं ते समर्थन युक्तिवादाच्या मार्फत उत्तम पद्धतीने करतात. आता राजकारणामध्ये आपण म्हणता त्याप्रमाणे जसं अजितदादांच्या बद्दल राजसाहेब ठाकरे बोलले, तेवढंच मुख्यमंत्र्यांच्या बद्दल उद्धव ठाकरे बोलले, तेवढंच उद्धव ठाकरेंच्या बद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते बोलले. पण तरी झाली राजकारणामध्ये हे सगळं. तुमच्यापेक्षा शिवसेनेने जास्त विरोधी पक्षाची भूमिका निभावली असं दिसते. सत्तेमध्ये राहून विरोधी पक्षाची भूमिका करणं याला दुटप्पीपणा म्हणतात. विरोधी पक्षामध्ये राहून विरोधी पक्षाची भूमिका घेणं ते विरोधकांचं काम आहे. हे सत्तेमध्ये राहिले, सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बिस्किट खात माना डोलवायच्या आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर आल्याच्या नंतर रामदास कदम, दिवाकर रावते, शुभा देसाई घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये बोलायचे. याचा अर्थ काय की मुख्यमंत्र्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस या तथाकथित शिवसेनेच्या वाघांचं नव्हतं. ते मांजर म्हणून आत बसत होते आणि बाहेर आल्यावर बोलत होते. याला आपण विरोध म्हणू शकत नाही. ही विरोधकांची स्पेस होऊ शकत नाही. हा राजकीय दृष्ट्या त्या कालावधीमध्ये घेतलेला सोयीनुसार निर्णय, याच्यापेक्षा वेगळं काय नाही. अगदी शेवटचा प्रश्न विचारतो. तुमची दोन्ही मुलं राजकारणात आहे, एक आमदार आहे, एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे. तर दोघांपैकी कुणाचा जास्त फायदा होतो? म्हणजे एक राजकारणात दोघांपैकी जास्त कुणाचा फायदा होतो? सुनील तटकरेंना. आता हा पण रॅपिड प्रश्नासारखाच झाला. आता असं आहे, मुलगी आहे ती तिच्या परीने काम करते, मुलगा आहे तो त्याच्या परीने काम करत असतो. दोघांचाही मला फायदा होतो. कारण एक असं आहे की दोघे आत्ताच राजकारणात आले, आता नौखे आहेत, आताशी राजकारणाची त्यांची सुरुवात आहे. त्यांना अजून खूप काही शिकायचं आहे, त्यांना अजून समजून घ्यायचं आहे. त्यांना प्रशासन आणि लोकसंग्रह, कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यात ते समजून घेतील. आणि आजोबांनी जे राजकारण केलं, वडिलांनी जे काय राजकारण केलं, कुटुंबाने जे राजकारण केलं ते त्यांना टप्प्याटप्प्यात. गुरुजी घरीच आहेत, गुरुजी घरीच आहेत धडे द्यायला. तुम्ही सगळं म्हणताय की रायगड हा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये सगळेजण तुम्हाला मदत करणार आहेत, पण कौटुंबिक कलह जो आहे तो काही दिवसापूर्वी समोर आलेला होता. तुमचे भाऊ असतील किंवा पुतणे असेल, तो कलह कुठेतरी आता कमी झालाय का? त्यांची मदत तुम्हाला या मतदारसंघात मिळेल का? काय वाटतं? असं आहे, माझे मोठे भाऊ आहेत, ते मला आशीर्वाद देणारच ना, आशीर्वाद देतील. या शंका आपल्याला काय निर्माण व्हाव्यात. एक असं आहे की अनेक वेळेला असं होत असतं, पण तरी उत्तर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. सुनील तटकरेजी खूप धन्यवाद, तुम्ही इथं स्टुडिओमध्ये आलात. आणि अर्थात 2110 मतांची जी सल आहे ती तुम्हाला पुन्हा कधी लागू नये अशा शुभेच्छा TV9 कडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. वेळ झाली ते थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.